सध्या परिस्थिती काय आपण पाहतोय, महाल परिसर आहे नागपुरातला आणि याच परिसरामध्ये दोन गटात राडा झाला। संध्याकाळच्या सुमारापासून ही जाळपोळ दगडफेक सुरू आहे आणि त्यानंतर संपूर्ण घटनेनं हिंसक वळण घेतलं आणि आत्ताची आपण परिस्थिती पाहतोय। सध्या पोलिसांकडनं सगळ्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। जेसीबी देखील जाळण्यात आला, त्यामुळे पोलीस आतपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्या जेसीबीचा आधार घेऊन त्या मागून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली आणि त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं पाहायला मिळालंय। अग्निशमन दलाचे जवान जेव्हा आग विझवण्यासाठी आत जात होते तर त्यांना देखील रोखण्यात आलं। आग विझवण्याचा प्रयत्न होत असताना आग अधिक कशी भडकेल, अधिक आग कशी धुमसत राहील याचा प्रयत्न या समाजकंटकांनी केलाय, हे देखील समोर आलंय। अग्निशमन दलाच्या जवानांना देखील या दगडफेकीचा सामना करावा लागलाय, ते देखील जखमी झाले। अगदी तर मग काही वेळापूर्वी अग्निशमन दलाच्या जवानांची अतिशय गंभीर प्रतिक्रिया होती की आंदोलक हे दगड चाकू देखील फेकून मारत होते। अगदी आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही माहिती दिली की आम्ही आग विझवत असताना ते दगड फेकत होते, चाकू तलवारी थेट फेकून मारत होते। इतकी भयावह परिस्थिती नागपूरमध्ये होती। म्हणूनच हे सगळं पूर्वनियोजित होतं का, की याची सुरुवात नेमकी कशी झाली, यामागे कोण आहे, याची जबाबदारी कोणाची आहे, असे सवाल आता उपस्थित झाले। नागपूरसारखं शहर आणि या शहरातला महाल परिसर, या परिसरात आणि या संपूर्ण घटनेचे पडसाद आता अधिवेशनात उमटणार। विरोधक या संपूर्ण घटनेवरून सरकारला जाब विचारणारच, मात्र गृह खात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रात अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला आहे आणि तिचे हिंसक पडसाद थेट नागपूरमध्ये उमटले। नागपूर हे राज्याची उपराजधानी आहे, मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, संघाचा बालेकिल्ला आहे, हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे। अशा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झालेली आहे। ही घटना कुठेतरी गालबोट लागणारी आहे।